पुढची बातमी पाहूयात। डॉक्टरांनी पुकारलेला संप चिघळण्याची शक्यता आहे। होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला विरोध केला जातोय। आजपासून संपाला सुरुवात झालेली आहे। उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे। वैद्यकीय शिक्षण विभागासोबतची बैठक जी होती ती सुद्धा निष्फळ झालेली आहे। मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाहीये संपावर। आंदोलन तीव्र झाल्यामुळे मात्र अनेक रुग्णांना याचा फटका बसणार आहे। दरम्यान डॉक्टर संपावरती जाण्याचं नेमकं काय कारण आहे? होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांमधला वाद नेमका काय पाहूयात। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधं देता येणार आहेत। होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स करावा लागणार आहे। CCMP सर्टिफिकेटवरती MMC मध्ये डॉक्टरांची नोंद होणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा निर्णय ॲलोपॅथिक डॉक्टरांना अमान्य आहे। होमिओपॅथी डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी थांबवण्याची मागणी या डॉक्टरांनी केली आहे। विषय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। अंमलबजावणी पुढे न देण्याचा इशारा दिला गेलाय। अपुऱ्या किंवा भिन्न प्रशिक्षण प्रणालीमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचेल असा डॉक्टरांचा दावा आहे। यामुळे मिक्सोपॅथीला प्रोत्साहन मिळेल असा डॉक्टरांनी दावा केलेला आहे। आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मानकांवरून त्यावरती परिणाम सुद्धा होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलंय। तर शासकीय रुग्णालयामधील ॲलोपॅथी डॉक्टरांनी सेवा बंद केली तर उद्या शासकीय रुग्णालयासमोर जाऊन मोफत सेवा देणार अशी भूमिका होमिओपॅथी डॉक्टरांनी घेतलेली आहे। होमिओपॅथी चिकित्सक संघटना आणि BHMS डॉक्टरांनी भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलंय। MBBS डॉक्टरांच्या हक्कांवरती अतिक्रमण करणं हा त्यांचा उद्देश नाही, तर सरकारने ठरवलेल्या नियमांनुसार त्यांच्या पात्रतेनुसार वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी मिळवणं असल्याचं त्यांनी म्हटलंय। मसला था, इतना कोई किसी की जानलेवा ये मसला नहीं था। ये हमारे साथ बातचीत चर्चा करके भी हल कर सकते थे, लेकिन उन्होंने जिस तरह से रात को एक रजिस्ट्रेशन दे दिया है, ये BHMS CCMP डॉक्टर को MMC पे जो रजिस्ट्रेशन दिया है उसका सबसे पहले तो हम निषेध करते हैं और हम गवर्नमेंट को और मेडिकल एजुकेशन मिनिस्टर को मांग करते हैं कि आज की आज वो जो रजिस्ट्रेशन दिया है वो वापस ले लो, नहीं तो आज से हम जो माड़ IMA और पूरा जो मेडिकल संगठन है, हम जो बेमुदत काम बंद आंदोलन को जा रहे हैं, ये आज हम बेमुदत काम आंदोलन पे है। कल से हम पूरा जो हमारे जो इमरजेंसी सर्विसेज है, आपातकालीन सेवा है, वो भी हम बंद करने वाले। और नहीं, अभी आज जो हमारे मॉडर्न साइंटिफिक मेडिसिन की अगली पीढ़ी है, जो हमारे घर के बच्चे हैं, उनको अगर ये मिक्सोपैथी को अगर बढ़ावा देंगे तो उनका भविष्य जो है वो अंधकार में उनको दिख रहा है। वो बेचारे नीट इतनी टफ है एग्ज़ाम ऑल इंडिया लेवल पे, वहाँ पे काम करके जब उनको प्रवेश मिलता है MBBS में, उसके बाद फिर से नीट दे के वो PG करते हैं और आखिर में कोर्ट का कहना यह है कि कार्डियोलॉजी की प्रैक्टिस कार्डियोलॉजिस्ट ने करना है, MD मेडिसिन को नहीं करना है। तर BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आले। मार्ड संघटनेकडून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय वैद्यकीय सेवा बंद करण्याची हाक देण्यात आलेली आहे। मागणी मान्य झाली नाही तर आपत्कालीन सेवा देखील ठप्प ठेवण्याचा इशारा दिला गेलाय।